तर इथं टोमॅटो माझे इतके छान पद्धतीनं पिकल्यात का नाही, पण वारडल्यासारखं असं का झाले का नाही हेच मला समजेना. थांबा तुम्हाला दाखवते. किती असं गुच्छचा गुच्छ बघा, मोठी साईज झालेली नाही, लहान असतानाच पिकल्यात आणि असं कोमेजल्यासारखं झाले. मग मी काय ते काढलं नाही, तसंच कनी तो वेल पण वाळलेला आडवं तसंच कनी जमिनीवर ठेवलं, म्हणजे ते पिकून आता बिया पडू देत आणि त्याच्या जागी दुसरी रोपं आली तर येऊ देत म्हणून. तर इथं किचनमध्ये सकाळ सकाळी पहिल्यांदा सिलेंडरचं रेग्युलेटर चालू केलं. त्यानंतर मला चपातीला पीठ मळायचं होतं, पण जाळीत एवढी भांडी होती की नाही ती परत पण काढायला येत नव्हती, त्यामुळे थोडीशी भांडी लावली. त्यानंतर गव्हाचं पीठ मळून घेतलं चपातीसाठी. त्यानंतर इथं मला पालकची भाजी करायची होती, पण बेसनचं पीठ पेरून करायची होती. त्यानंतर थोडीशी कांद्याची भाजी कणी आतून अशी कुजलेली मग चांगली होती, ती काढून चिरून ठेवलेली. ती पण जर ही पालकची कमी पडली तर ती कांद्याची भाजी पण बनवेन. तर पालक धुवून चिरून फोडणीला टाकला. त्यानंतर इथं आता चपात्या बनवून घ्यायच्या चालल्यात माझ्या. चपाती भाजी डब्यातून दिली, अंडी उकडलेली खायला दिली. त्यानंतर इथं सगळं घर झाडून घेतलं आणि आता इथं हे कच्चे टोमॅटोज काढून घेते, कारण ताईनं मोठा इतका टोमॅटो होतोय, पण हे बघा खारुताई अशी होल पाडते आणि ते खाऊन टाकते, म्हणजे पिके तोपर्यंत कधी ठेवतच नाही. मग कच्चे टोमॅटो काढून घेतलेत, म्हणजे चटणी करायला बरी पडेल ह्यासाठी. तर इथं तुम्हाला माझ्या भिंतीवर पण एक टोमॅटोचा वेल आलेला आहे आणि त्याला एकच टोमॅटो पिकलाय, पण इतकं छान दिसतंय का नाही. तर इथे हे बघा, हे वर असल्यामुळं पिकलेत, तर इथं पण जाता जाता मला दिसाले म्हणून ते काढून घेतलेत. आणि हा बघा भिंतीवरचा टोमॅटो. चला तर ताईंनो, आजचा मिनी व्लॉग इथेच बंद करते. धन्यवाद.